कांतीलाल नाईक नवरे महाराष्ट्र शासनाची अशी अवस्था झाली की आंदोलन असते आणि कुत्रपीठ करते किंवा आंदोलनाची वरात बाहेरच्या घरात असं झालं आहे. कारण ज्यावेळेला भीमा नदीत पाणी नव्हतं त्यावेळेला मागच्या 2-3 महिन्यापूर्वी जंगलाला सुद्धा पाणी सोडलं होतं आणि भीमा नदीत पाणी उपलब्ध होतं. त्यावेळेला लाईट बंद केली, 2 तास केली. त्यानंतर इंद्रायणीला पूर आला त्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांनी असं सांगितलं की लोकांनी आळंदीकडे येऊ नये. इतकी तत्परता दाखवली. ती तत्परता शेतकऱ्याच्या पिकासाठी दाखवली गेली नाही. गेल्या 2 महिन्यापासून 1.5 महिन्यापासून उलटी धरणामध्ये साधारण 50 TMC किंवा 50% पाणी आहे. आता सध्या जर 80% भरलं आहे तरीसुद्धा सोलापूर जिल्ह्यातील पाऊस नसल्यामुळं नदीकाठचा जो विद्युत पुरवठा आहे तो कलेक्टरच्या आदेशानं किंवा वरिष्ठ पातळीवरून जो निर्णय झाला तो 5 तास चालू झाला, 8 तास सध्याच्याला नाही. साधारण 15 दिवस झाला आम्ही प्रयत्न करतो आहे तरीसुद्धा नदीकाठचा जो विद्युत पुरवठा आहे तो 5 तास आहे. त्या ठिकाणी नदी भरून चाललेली आहे. साधारण 15 ते 20 हजार क्युसेकनं पाणी आमच्या बंधाऱ्यातनं वाहत आहे. परंतु नदीकाठचा जो सप्लाय आहे तो आम्हाला 5 तास मिळतो आहे आणि त्यामुळं आमच्या नदीकाठची पिकं डोळ्यात एकाच जळून जात आहे. पाणीच देणं शक्य नाही कारण लाईटच नाही तर पाणी कसं देणार आहे. आम्ही आज कलेक्टर ऑफिसला ईमेलद्वारे एक पत्र पाठवलेलं आहे. जर 2-3 दिवसात पुढच्या जर सप्लाय 8 तास नाही झाला तर आम्ही आमच्या गावचं सबस्टेशन असेल किंवा नदीकाठची ज्या गावाला विद्युत पुरवठा 8 तास नाही त्या गावचे शेतकरी सबस्टेशन स्वतः ताब्यात घेतील आणि कायदा हातात घेऊन 8 तास लाईट चालू करतील. आज एकीकडे पावसानं बडी मारलेली आहे आणि शेतकऱ्याचं अनुदान हाल चालू आहे. ते प्रशासनाचा गलथान कारभार. आज बघता इकडं 25,000 पाणी वाहत आहे नदीला आणि लाईट ते 4 ते 5 तास आहे. बघ की शेतकऱ्याचं आलेलं हे जबाबदार पालकमंत्री गोरे साहेब यांना एक कळकळीची विनंती की शहराला तुम्ही लाईट देताय आणि ग्रामीणला वेगळा नियम. कारण हातातोंडाला आलेली पिकं आज वाया जात आहे. कारण तुमच्या या गलथान कारभारामुळे आज कलेक्टर असो पालकमंत्री असो यांनी तातडीनं जो 4 ते 5 तास आहे. कारण का आज महाराष्ट्रात कुठंच असं नाही की 8 ते 10 तास लाईट मिळावं शेतकऱ्याला. इतकं पाणी बघून काय करणार. या जबाबदार पालकमंत्र्यांना आमचे शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून एक विनंती आहे की हातातोंडाला आलेली पिकं जर ह्या तुमच्या लाईटमुळं वाया गेली तर उद्या आम्हाला 8 ते 10 तास देऊन तुम्ही काय फायदा. चालूला गेली 2 महिने 2 तास हा फिरायच्या दोन्ही बंधाऱ्याची लाईट 2 महिने दिली आणि आता पाणी असून 4 तास लाईट आहे. ही कुणीकडे थांबलं पाहिजे कारण तिकडे पाणीच बघून काय करणार शेतकऱ्यानं. तर माझे पालकमंत्र्याला आव्हान आहे जबाबदार पालकमंत्र्याला की तुम्ही त्वरित 8 ते 10 तास लाईट चालू करावे. अन्यथा आम्ही सर्व शेतकरी 2 दिवसात नाही चालू झालं तर MSEBीला कुलप लावू. कारण का हा आमच्या अन्याय किती दिवस आम्ही सहन करायचा. एकीकडे आमदार साहेब चिकोकाला फिरत आहेत, दुसरीकडे पालकमंत्री असे जबाबदार असून ते कानून घेऊन किती टेन्शन. नगरसेवक कोणाला इतकी हे आहे. काल वारी आता झाली, वारी झाल्यानंतर तर किंवा शेतकऱ्याला 8 ते 10 तास लाईट द्यावी ही पालकमंत्र्याला एक शेतकरी म्हणून आम्ही तुम्हाला